नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपला मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण एनटीएच्या एका अतिशय महत्त्वाच्या रूल बद्दल डिस्कस करणार आहोत। वीडिंग आउट रूल जो आहे एनटीएचा तो नेमका काय आहे, विद्यार्थ्यांचे जे काही एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स बद्दल हा रूल आहे। तो रूल नेमका काय सांगतो, एनटीएच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये हा रूल असलेला आपल्याला पाहायला मिळतो। विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा रूल आहे, त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नीट यूजी 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत कट ऑफ मंत्रा हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप, महाराष्ट्र राज्यातील पहिलं कॉलेज प्रेडिक्टर ॲप आपण लॉन्च केलेलं आहे। वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून विद्यार्थ्यांनी आपला अंदाजित स्कोर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोरला आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं याचं एक प्रेडिक्शन आपण एआय बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून 2023चा जो काही कट ऑफ आहे याला बेसलाईन पकडून, कारण 24चा जो काही कट ऑफ आहे तो खूप हायर साईडला होता, तर 23च्या कट ऑफला बेसलाईन पकडून आपण हे कॉलेज विद्यार्थ्यांना प्रेडिक्ट करून देतोय, जेणेकरून रिझल्ट येईपर्यंतच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजविषयी माहिती त्या ठिकाणी गोळा करू शकतील किंवा वेबसाईटवर जाऊन कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहू शकतील। MBBS, BAMS, BDS, BHMS अगदी फिजिओथेरपीपर्यंत सगळ्या कोर्सेसचे कॉलेज प्रेडिक्शन आपण याच्यामध्ये दिलेले आहेत। प्लॅटफॉर्म फी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आकारली जाते। जरी तुम्हाला कॉलेज प्रेडिक्टर त्या ठिकाणी कॉलेज बघायचं नसतील तरी न्यूज आणि अलर्ट हा एक सेक्शन आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, त्या ठिकाणी आपण अगदी महत्त्वाच्या नोटिफिकेशन सुद्धा देतो। आणि कालच आपण न्यूज अलर्टमध्ये महाराष्ट्र राज्यातील 2024चा प्रत्येक कोर्सेस वाईज लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्कचा होता याविषयीची डिटेल PDF त्या ठिकाणी दिलेली आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अँड्रॉइड युजर असाल त्यांच्यासाठी सुद्धा लिंक आहे, आयफोन युजर असाल तर त्यांच्यासाठी वेगळी लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। मुख्य विषयाला सुरुवात करूया। एनटीएच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये पेज नंबर 76 वर आपल्याला हा रूल पाहायला मिळतो। हा रूल आहे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट एनटीए किती दिवस सेव्ह करून ठेवतं आपल्याकडे त्याविषयीचा रूल आहे। तर एनटीएने सांगितलेलं आहे की रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होईल तिथून 90 दिवस एनटीए तुमचे डॉक्युमेंट किंवा तुमचा जो काही डाटा आहे तो वेबसाईटवर सेव्ह करत असतात। आता एनटीए कडे विद्यार्थ्यांचे कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे एनटीए कडून विद्यार्थ्यांना अपेक्षित आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी एनटीएच्या साइडने विद्यार्थ्यांना कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागत असतात। तर सगळ्यात पहिला आहे नीट यूजी 2025चं ॲप्लिकेशन फॉर्मचं कन्फर्मेशन पेज, म्हणजे जो आपण सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात नीटच्या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता ते कन्फर्मेशन पेज हे ॲडमिशन प्रोसेससाठी बऱ्याच कॉलेजला त्या ठिकाणी मागितलं जातं। हे एक अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। हे एनटीएच्या वेबसाईटवर विद्यार्थी लॉग इन करून, जर आता तुमच्याकडे कन्फर्मेशन पेज अवेलेबल होत नसेल तर तुमच्या मेलमध्ये सुद्धा एनटीए पाठवत असतं, मेलमध्ये चेक करू शकता। मेलमध्ये सापडत नसेल तर आता लॉग इन करून एनटीएच्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि याच्या 2 ते 3 प्रिंट विद्यार्थ्यांनी काढून ठेवायचे आहेत पुढील ऍडमिशन प्रक्रियेसाठी। दुसरं महत्त्वाचं आहे एनटीए कडे आपलं ऍडमिट कार्ड। बरेचसे विद्यार्थी एकच ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेत असतात एक्झाम पुरता आणि ते सुद्धा एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांना सबमिट करावं लागतं आणि नंतर जेव्हा ऍडमिशन प्रोसेस चालू असते आणि विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळतं इथून 2 ते 3 महिन्यानंतर, त्यावेळेस विद्यार्थ्यांना ऍडमिशनची सॉफ्ट कॉपी त्यांच्या मोबाईलमध्ये सापडत नाही किंवा कुठेही ते सापडत नाही, असे पण काही विद्यार्थी आहेत। त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ऍडमिट कार्ड शिवाय महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोट्याची जे काही ऍडमिशन प्रक्रिया आहे त्या होत नाही। स्टेट कोट्याचा फॉर्म सुद्धा ऍडमिट कार्ड शिवाय सबमिट होत नाही, त्यामुळे ऍडमिट कार्ड हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जे विद्यार्थ्यांनी आत्ता सेव्ह करायला पाहिजे किंवा याला जतन करायला पाहिजे। जर तुमच्याकडे आत्ता नसेल तर एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे आत्ता अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करून त्याच्या 2 ते 3 प्रिंट घेऊ शकता आणि सॉफ्ट कॉपी जी आहे घरातल्या कुठल्या नातेवाईकाला वगैरे मेल करून देऊ शकता, जेणेकरून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करून घेता यायला पाहिजे। आणि तिसरं महत्त्वाचं एनटीएकडे आपलं डॉक्युमेंट असतं नीटचा रिझल्ट किंवा ज्याला आपण स्कोर कार्ड असं म्हणतो। हे एनटीए जेव्हा नीटचा फायनल रिझल्ट डिक्लेअर करेल त्यावेळेस विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तर स्कोर कार्ड विद्यार्थ्यांकडे बऱ्यापैकी असतं, कारण स्कोर कार्ड विद्यार्थी त्या ठिकाणी सेव्ह करत असतात। विशेषतः ऍडमिट कार्डच्या बाबतीत विद्यार्थ्यांना हे नंतर सापडत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे जे काय आहे ते डाउनलोड करून ठेवायचं आहे। आता मागच्या वेळेसचा एक अनुभव सांगतो 2024चा। तर
BVSC म्हणजे वेटरनरीचे जे काही ॲडमिशन होते 2024चे, हे अगदी या वर्षीच्या मार्चपर्यंत चालले. कारण अकोला या ठिकाणी नवीन वेटरनरी कॉलेज आलेलं होतं आणि त्याची ॲडमिशन प्रक्रिया जी आहे 24ची, ती 25च्या मार्चमध्ये त्यांनी सुरू केलेली होती. आणि मागच्या वर्षी नीटचा जो काही रिझल्ट आहे तो 3 वेळेस लागलेला आहे. पहिला नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाला, दुसऱ्या वेळेस लागला, त्याला रिवाइज्ड रिझल्ट असं नाव दिलं NTAने. तिसऱ्यांदा लागला, त्याला रिवाइज्ड असं दिलं. आता बरेचसे असे विद्यार्थी होते त्यांच्याकडे हे स्कोर कार्ड होतं, काही विद्यार्थ्यांकडे हे स्कोर कार्ड होतं आणि रिवाइजचं स्कोर कार्ड विद्यार्थ्यांकडे अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे वेटरनरीच्या प्रक्रियेमधून त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बाद व्हावं लागलं किंवा त्याच्यातून बाहेर काढावं लागलं. कारण NTAची 2024ची जी काही रिझल्ट लिंक आहे ती वेबसाईटवर अवेलेबल नव्हती. त्यामुळे NTAने यावेळेस इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्येच विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की आम्ही जो काही डाटा आहे तो विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर 90 दिवसापर्यंत त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवतो. आणि ॲडमिशन प्रक्रिया आपण फिजिओथेरपी, वेटरनरी सगळ्या ॲडमिशन प्रक्रियेचा जर विचार केला तर हे डिसेंबर एंडिंगपर्यंत पण चालू असतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला डिसेंबरमध्ये कॉलेज मिळतं त्यावेळेस NTAच्या वेबसाईटवर या लिंक अवेलेबल नसणार आहेत. त्यामुळे हे जे काही NTAच्या साईटचे डॉक्युमेंट्स आहेत ते विद्यार्थ्यांनी आता जतन करायचे आहेत. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थ्यांसाठी आणि NTAने इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं NTA कायदेशीर पुढच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यापासून अगोदरच आपला बचाव त्या ठिकाणी NTAने केलेला आहे की त्यांची जबाबदारी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे की रिझल्ट लागल्यानंतर 90 दिवसापर्यंत जे काय आहे तुमचा जो काही डाटा आहे तो आम्ही सेव्ह करणार आहे. आता विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे की जे काही NTAच्या बाजूने मी 3 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते आपल्याकडे व्यवस्थित जतन करून ठेवणे, त्याच्या प्रिंट काढून ठेवणे किंवा मेलवर सेव्ह करून ठेवणे. ही एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी डिटेल माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.